हॅलो नमस्कार सगळे ताईंचे स्वागत आहे बाहेर फिरायला. इकडे मामा गाडी धुतोय. चला चला. पर्स कुठे तुझी नाहीये? कोण घरात आहे? घरात पर्स आहे. वय अंशू पण जाय. मीटिंग बंद करतोय. तुला सांगितलं का त्याने? आणि तू एवढी पर्स विर्स घेऊन कुठे चालली आहे? देवाला छान दिसती ताईंना. कोणी आणली तुला एवढी छान छान पर्स? बाबांनी आणली का? बस 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 नंतर दाखवू डॉल वगैरे आपण. ओके हो का? हा आता ठेवा मग डॉल आणि चला बाहेर. लाडूची बाहुली तू घेतली ना? चला मग बाय बाय कर ना एकदा. बाबांना घ्यायचंय ना. चला आज आम्ही पुन्हा नाशिकला चाललो. तर पप्पांचं काही कामही होतं नाशिकमध्ये. तर मामाच्याच कारमध्ये चाललेलो होतो. मामा, पप्पा, मम्मी, वहिनी, सौरभ भाऊ, मी, अंशू, शिव. तर आम्ही सगळे काही चाललो होतो. तर कामानिमित्त म्हटले थोडंसं बाहेर फिरून पण येऊ आणि पप्पांचंही काम होईल असं. त्यामुळे मग आम्ही सगळे काही चाललो होतो आणि पप्पांच्या मित्रांच्या घरी पण जायचं होतं. पप्पा आले की सगळ्यांना भेटतात. तर अंशू, सई, शिव सगळ्यांना हाय करताय. मुलांनी खूपच त्यांचा गाडीमध्ये कल्ला होता त्यामुळे मी म्यूट केलेले आहे. इकडे सौरभ भाऊ वहिनी मागे बसलेले. चला तर आता आम्ही पहिले ना म्हटलो की म्हणजे बाहेर जाण्यापहिले आपण काहीतरी खाऊन जाऊ. मग आम्ही पुन्हा साधना मिसळला आलो. तर मी म्हणजे एका हप्त्यामध्ये 2दा गेली कारण मिसळची टेस्ट खूप छान आहे आणि त्यांनाही सगळ्यांनाच खायची होती. आणि लहान मुलांनी इकडे खेळणी बघितली की लहान मुलं ऐकतच नाही. बघा अंशू शिव मस्तपैकी ना खेळत होते. सई खेळत होती. सई वरतून यायला घाबरत होती त्यामुळे तू खालून वरती जायची थोडीशी आणि पुन्हा खेळायची. असंच त्यांचं चाललं होतं. त्यानंतर मग मामा गाडी पार्क करून आला आणि त्यानंतर मग आम्ही इकडे आलो होतो. आता ऑर्डर वगैरे देऊ आणि इथली मिसळ खूप छान भेटते. तर इथे हे बघा आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे. त्या दिवशी खूप गर्दी होती. जास्त काही शूटही घेता आलं नाही आणि दाखवताही आलं नाही. तर आम्ही भरपूर वेळा आलेलो आहे. पप्पा आले का आम्ही एकदा येतच असतो. सई इकडे बघा सगळ्यांना सांगत होती आम्ही आता मस्त मिसळ खाणार आहोत. पण इथे गाणे होते कॉपीराईट आलं असतं त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे. आत्ता मी 26 जानेवारीला आली त्यावेळी असंच मस्त असं सजवलेलं होतं आणि त्याच्यानंतर काही 2-3 दिवसांनीच गेलो त्यामुळे ती सजावट लाईटिंग वगैरे तशीच होती. फुगे वगैरे तिरंगेमध्ये फुगे होते तेही तसेच होते. चला तर आम्ही आता ऑर्डर दिली होती. ऑर्डर येईल आता. पहिले पापड वगैरे आलं आणि त्यानंतर मिसळ वगैरे. तर सगळ्यांनीच मिसळीचा एन्जॉय घेतला व सगळ्यांनाच टेस्ट इथली सगळ्यांनाच आवडते. चला तर तुम्ही नाशिकमध्ये आलात तर कुठे जाय तर साधनाला नक्की जा. म्हणजे आता टेस्ट छान आहे म्हणून सांगते मी असं. चला ही जिलेबी ते 1 नंबर गुळाची असते आणि साजूक तुपामध्ये तळलेली असते कारण खूप छान लागते टेस्ट. तर आपली सई काही खायला तयार नव्हती. ती फक्त दही प्रिय आहे. दहीची वाटी बघा पुढे घेऊन बसलेली आहे आणि दही जिलेबी तिचं चाललं होतं खाण्याचं. त्यानंतर आमच्या सगळ्यांचं खाणं वगैरे झालं. त्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले. हे बघा आजूबाजूचं सगळं काही परिसर. चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा.
चला दोघी मस्त रेलगाडीमध्ये बसले आणि शिव याच्यामध्ये बसला. तर शिव पण नंतर थकला होता, कारण यामध्ये आपल्याला हाताने फिरवायचं असतं, थोडंसं थकूनच जातं. चला तर त्यानंतर आम्ही TBTNला गेलो. तर पप्पांना काही खरेदी करायची होती, स्वेटर वगैरे घ्यायचं होतं. आणि TBTNमध्ये स्वेटर वगैरे, टी-शर्ट, स्वेटशर्ट तर खूप छान भेटतात. आम्ही जेव्हा काश्मीरला गेलो होतो तेव्हा ते म्हणजे इथूनच घेतली होती. भरपूर खरेदी आम्ही TBTNवरूनच घेतलेली होती. आणि इथे ह्या लाईनीमध्ये काही कमी जास्त काही करती नाही. तर मग पप्पांनी जर्किंग वगैरे घेतलं. तर खूप छान होते, लेडीज पण खूप छान होते, स्वेटर वगैरे पण आम्हाला कोणाला काही घ्यायचं नव्हतं, पप्पांचीच खरेदी होती. तर आता मम्मीची खरेदी तर सिन्नरमध्ये झाली होती. आता पप्पांना त्यांना फिरायला जायचं आहे, त्यामुळे मग आता ते खरेदी करत होते. इकडे आम्ही टी-शर्ट वगैरे पण बघितले, छान भेटतात आणि क्वालिटी पण छान असते. तर मग आम्ही फिरलो थोडंसं इथले सगळे काही शॉप. आपली सई, अंशू सगळ्यात पुढे धावत होत्या आणि आम्ही बघत होतो आता कोणत्या दुकानामध्ये जाऊन बघायचं असं. इथले भरपूर काही शॉप बघितले, थोडीशी खरेदी केली. आणि इथे पण बसल्या होत्या ह्या दोघी. कोणाचं काही असो, त्या मस्त बसून घ्यायचा आणि चला तुम्ही खरेदी करा, आम्ही मजा करतो, आम्ही गप्पा मारतो. दोघींचं जेवढं पटतं तेवढं भांडतात पण त्या. चला तर हे बघा, छान होती क्वालिटी, म्हणजे असं स्वेटर जर्किंग वगैरेची ना क्वालिटी छान भेटते इथे. आणि खूप म्हणजे व्हरायटी पण बघायला भेटतात ना. तर मग आपल्याला जसं हवं तसं मनाप्रमाणे भेटतं. तर काश्मीरच्या वेळेस पण आम्ही जे घेतले होते, बॉम्बर म्हणतात त्याला, ते खूप म्हणजे तिथे लागतात. तर ते पण इथूनच घेतले होते, म्हणजे TBTNवरून. तिथे भरपूर काही शॉप आहे, कोणत्याही शॉपमधून म्हणजे आम्ही दोघींसाठी घेतलं होतं ते इथूनच घेतलं होतं. म्हणजे सौरभ भाऊ आणि मिस्टरांचं पण इथूनच घेतलेलं आहे. त्यांचं थोडं वेगळं होतं, आमचं थोडंसं वेगळं होतं. तर हे बघा, हे आहे ना ते पप्पांनी घेतलं, त्याची प्राईस 1700 का 1600 असं काहीतरी आहे. आणि हे स्वेटर बघा काय किती छान आहे ना, खूप मस्त आहे, फर्ज होतं, खूप छान होतं. पण मग मम्मी बोलली की मला नको, त्याच्याने थोडंसं जाडं दिसत होतं, तर पण दिसायला खूप छान होतं. चला तर तुम्हाला कशी वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला त्यानंतर आम्ही आलो होतो इथे श्री साई जलाराम अगरबत्ती. तर पप्पांचे फ्रेंड आहे, त्यांचं दुकान आहे, मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर हे बघा, तर ते आले होते, सगळेजण गप्पा मारताय. आम्ही पहिले कारमध्ये बसलो होतो, कारण मुलं त्रास देत होते. तर इकडे मामा, पप्पा, ते काका, तर दादा, मम्मी, ते काकून, ते सगळे काही गप्पा मारत होते. आणि त्यांच्या दुकानामध्ये सगळे काही वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती, धूप, तेल वगैरे, देवासाठी लागणारे साहित्य सगळे काही भेटतात. हे बघा, श्री गजानन महाराज भक्त प्रतिष्ठान नाशिक. तर त्यासमोरच त्यांचं शॉप आहे ते. आणि खूप म्हणजे आम्हीही, मम्मी पण आणते ना, तर खूप छान भेटते अगरबत्ती, याचं धूप वगैरे खूप. आणि म्हणजे कापूर वगैरे पण छान क्वालिटीचे असतात सगळं काही. मम्मीने पण तिथून अगरबत्ती त्याची खरेदी केली. तर पप्पांना पण तिकडे न्यावं लागतात ना. त्यानंतर मग त्यांचा खूप आग्रह की घरीच चला, तेथून त्यांचं घर आहे ना म्हणजे 3-4 किलोमीटर होतं. मग आम्ही सगळे काही त्यांच्या घरी आलो. हे बघा, त्यांचं घर आहे, मी मागे पण एकदा आलेली आहे. पप्पांचे हे ना म्हणजे बालमित्र आहे. त्यांनी सगळ्यांसाठी चहा केला, मुलांना संत्री दिली, त्यानंतर मुलांसाठी मॅगी केली. खूप छान स्वभाव आहे मावशी काकांचा. तर चला, तर मग सगळ्यांचा आमचा चहा दिला. वहिनी पहिल्यांदा गेल्या होत्या, मग त्यांनी वहिनींना साडी पण दिली. चला, तर मग आता आम्ही निघालो आहे. मॅगी वगैरे लहान मुलांनी खाल्ली, आम्हीही खाल्ली. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. तर ते खूप जेवणाला पण थांबा म्हणत होते, पण मामाला काम होतं, मग आम्ही काही थांबलो नाही. तर त्यानंतर मग आम्ही मामाच्याच घरी गेलो. मामींनी स्वयंपाक करून ठेवलेला होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. चला तर कंटिन्यू करा. छान मस्त असं रामफळ करते. इकडे मम्मी मस्त भाजीच्या भाकरी आणि दुधाचं वरण करते. मस्त एक नंबर उडतात सवर. आणि बाकीच्या भाकरी तर खूप छान झालंय, कडक कडक झालंय. आज मला एकादशी आणि माझ्या आवडीचा मेनू आहे उडदाचं वरण आणि बाजरीची भाकरी. बाजरीची भाकर पण खूप छान झाली, एकदम मस्त फुगली अशी, एकदम छान झाली. पपड गला डिझाईन कशी छान होते.
ग्रे वाटतात हम्म. ग्रे मध्ये डिझाईन आहे. ते काय बरं हे कसं वाटतं छान. हे आपल्या का असं होतं का पहिले? असं होतं पण ते पातळ मध्ये होतं ना. हे पातळ नाही थोडंसं जाडमध्ये आहे ना. जाडमध्ये डिझाईन खूप सुंदर वाटते ना. डिझाईन छान वाटते. मला आवडली खरंच. तुम्ही सांगा कशी वाटते तू सांग ना. छान वाटते ही. आपल्या किती नेटमध्ये होता अशा याचं कलरमध्ये. थोडं कापड कलर आहे याचं थोडं फ्रेश कलर आहे ना. सुंदर आहे ना. हे पण छान आहे पाय. हे पण छान आहे. डिझाईनमध्ये हे सगळं. मला ही आवडली डिझाईन. म्हणजे दोन्ही ही पण छान ही वाटली. पण छान वाटली. पण ती मग पण छान वाटली. हिचं थोडंसं असं थोडं काळपट आहे. हिचं तर खूपच फ्रेश आहे. हा पण कलर छान वाटेल नाही लावायला. हे नको. कसं पण ही बघा बरं ही डिझाईन कशी वाटली. छान आहे ना. आपण मळणार नाही लवकर. मळले का लगेच धुतील ना मग. ना मळायलाच पाहिजे म्हणजे धुवायला सोप. चला तर आता घरांचं आहे ना म्हणजे कलर काम POP वगैरे चालू आहे. तर आता त्याच्यासाठी कर्टन तर मागे मोठे मोठे विंडो टाकलेले आहे ना त्यासाठी मग कर्टन वगैरे आम्हाला तयार करून घ्यायचे होते. तर मग ते आले होते ते दाखवत होते. ते आलेले होते बुक घेऊन त्यामधून आम्ही सिलेक्ट करत होतो. छान आहे. तर आल्यानंतर दाखवेन मी कोणते घेतले काय. आणि आपली सई बघा झोपलेली होती तिला उठवलं कारण खूप वेळ झोपली का रात्रीची लवकर काही झोपत नाही. तर चला तर मम्मी ना मम्मीच्या मांडीवरती ती बसून काय करते आज. बटाट्याची चटणी खीर पुरी. आणि तिकडे खिरीसाठी तांदूळ भाजून ठेवले. इकडे बटाटे उकडून ठेवले. बटाटे सोलते प्रियंका सोलते. इकडे आता मम्मी खीर करते. मी बटाटे सोलून देते. इकडे घराचं काम आवडत आलं आता आपल्या घराचं. POP आता झाली आहे. कलर बाकी आहे आता. स्टोर रूम पेन हे झाले अजून अर्धवट झाले. हां अर्धवट झालेली असं. फायनल लुक दिसेल ना. 7-8 दिवसामध्ये. चला थोडीशी मम्मीला मदत पण केली. त्यानंतर मग इकडे वहिनी आणि मम्मी आता पुऱ्या करत होत्या. आज मस्त आमचं खीर पुरी आणि बटाटे चटणी डाळ भात असा आमचा मेनू होता. तर मग इकडे मम्मी पुऱ्या तळून देत होती. तिकडे वहिनी लाटून देत होत्या. चटणी वगैरे डाळ वगैरे झालेली होती. आता आम्ही सगळे काही जेवण करायला पुढे घेतो. तर चला तर जेवायचे सगळं साहित्य पुढे घेतलं मी आणि त्यानंतर इकडे ताट वगैरे करतोय. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असेल सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू. तर तोपर्यंत सगळ्या मावशींना बाय बाय.